आज आपल्याला 10 days बेबीचं शूट आहे. न्यूबॉर्नचं शूट होतं. तर तुम्ही बघू शकता सेटअप हा लावला होता. बाळ हे खूप शांत झोपलेलं होतं. बाळ हे फक्त 10 ते 12 दिवसांचं होतं. त्यामुळे तुम्ही बघू शकता फोटोज खूप आम्हाला न आवाज करता काढायचे असतात आणि बाळ उठू नये म्हणून ते रॅपिंग हे सगळं प्रॉपर करावं लागतं. तुम्ही बघू शकता फोटोज हे पूर्ण आपली थीम रेडी केली होती. नंतर त्या रॅपिंग करून घेतले. नंतर त्यांना फॅमिली बरोबर त्यांचे फोटोज काढत होते. मग त्यांचे आईबरोबर फोटोज घेतले. आई वडील आई संग फोटो झाल्यानंतर मग त्यांची आजी होती. मग आजी संगही थोडेफार फोटोज घेतले. मग आजीचेही फोटो झाल्यानंतर मग आम्ही त्यांच्या दोघांचे आई वडिलांचे फोटोज हे घ्यायचे होते. हे आई वडिलांचेही फोटोज कव्हर केले आणि त्यांना फोटोज दाखवले. फोटोज हे क्लायंटला खूप आवडले आणि नंतर आजी आणि मुलींचे त्यांचे संगत हे त्यांना न्यूबॉर्न बेबीचे शूट घ्यायचं होतं. तर तेही तुम्ही बघू शकता ते घेतले. म्हणजे कपलचे फोटोज घेतले आणि कपलचे फोटोज हे खूप आणि बाळ हे म्हणलं तर एवढ्या वेळ शांत होतं. त्यामुळे फोटोजही घेण्यात आम्हाला खूप मजा आली आणि वेगवेगळे पोजही घेतले. त्यामुळे फोटोज घेण्यात आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही आणि क्लायंट हे खूप सपोर्टिव्ह होतं. त्यामुळे फोटोज हे आम्हाला वेगवेगळ्या पोजमध्ये घेता आले. हे शूट झाल्यानंतर लगेच आम्ही दुसरी थीम ही न्यूबॉर्नची लावली होती. दुसरी थीम ही आपण बीच थीमची लावली होती. तर आमची टीम तुम्ही बघू शकता 4 ते 5 जणांची आमची पूर्ण टीम होती. कारण की लहान मुलं सांभाळणं हे दिसतं एवढं सोपं नसतं. हे बीचवर तुम्ही आपण बघू शकता हे पूर्ण थीम सेट रेडी केला होता. आम्ही शूट करतोय. बेबी हा खूप म्हणजे शांत होता आणि झोप ते चांगली घेत असल्यामुळे फोटोज हे आम्हाला खूप भारी भारी भेटले. वेगवेगळे अँगल घेतले आणि बीच थीमवर हे फोटोज हे खूप भारी आले आणि ते बेडवर याला झोपल्यानंतर हे फोटोज हे खूपच अजून चांगले आले. तुम्ही बघू शकता बीच थीम ही क्लायंटलाही खूप आवडली होती आणि ह्या थीम नंतर तो थोडेफार डोळे उघडले होते. त्या डोळ्यामध्ये त्यांचे फोटोज हे खूप भारी भेटले. नंतर त्याला बेडवर बसूनही त्याचे थोडेफार फोटोज घेतले. बेडवरही तो खूप शांत होता. त्यामुळे फोटोज हे आम्हाला खूप भारी भेटले आणि पूर्ण थीम ह्या बीचवर कव्हर झाले. आणि तो मध्ये मध्ये स्माइलही करत होता आणि डोळेही उघडत होता. त्यामुळे आम्हाला फोटो घेण्यात खूप भारी भेटलेले आहेत. नंतर हे फोटोज झाल्यानंतर तिसऱ्या थीमचं आपण बेबीला ड्रेस घालत होतो. तर ड्रेस ह्या घातल्यानंतर बेबीला हर्ट या शेपमध्ये आपल्याला बसवायचं होतं. तर तुम्ही बघू शकता हर्ट शेपमध्ये बेबी आता जागा झाला होता आणि तो खूप शांत होता आणि बघत होता काय चाललंय काय नाही. आणि त्यामुळं आम्हालाही खूप भारी वाटत होतं की हा बघतोय आणि स्माइलही मध्ये मध्ये करत होता. आणि त्याच्यामध्ये हर्ट हे आपले तुम्ही बघू शकता ते हातामध्येही दिलं होतं आणि बेबी हा खूप ॲक्टिव्ह दिसतोय आणि शांत होता. नंतर त्याच्या हर्टवरती फोटो झाल्यानंतर त्याला झोपळ्याचे ही फोटोज घेतले. झोपळ्याच्या फोटोसाठी आम्ही थोडंसं कापूस ॲड केला आणि त्या कापूस ॲड करून झाल्यानंतर मग त्याला झोपळ्यावरती असं झोपून बसताना दाखवलेली थीम ती घ्यायची होती. तर त्याला झोपळ्यात बसवल्यावर तो खूप शांत होता आणि ड्रेस हे सगळं व्यवस्थित त्याला बसत असल्यामुळे फोटोज हे खूप भारी भेटलेत. आणि झोपाळ्या त्याचे 2-3 झोपाळा धरून समजा एक झोपून असे 2-3 प्रकारचे पोजेस घेतले आणि तो कंटिन्यू कॅमेऱ्यामध्ये बघत असल्यामुळे फोटोज हे आम्हाला खूप भारी भेटलेत. आणि क्लायंटला फोटोज दाखवले. क्लायंटलाही फोटो खूप आवडले आणि खरी मेहनत आमची टीमनी घेतली. कारण की एवढं सपोर्टिव्ह बाळ पण होतं आणि टीमनी आपले सपोर्ट केला असल्यामुळे शूट हे लवकरात लवकर आपलं कव्हर झालं. आणि आजचं हे शूट तुम्ही बघू शकता न्यूबॉर्न बेबीचं खूप भारी आम्हाला भेटलेले आहेत फोटो. या थीमवर शूट झाल्यानंतर लास्टचं शूट हे आपल्याला बेबीला बेडमध्ये झोपून हे शूट घ्यायचं होतं. तर बेडमध्येही झोपून आम्ही बेबीचे फोटोशूट घेतले आणि बेबी हा लास्ट थीममध्ये पण जागा होता. त्यामुळे फोटोज हे सगळे जागे आलेले आहेत आणि फोटोज हे बेड थीमवरही खूप भारी भेटलेत. आणि बेबी हा जागा असल्यामुळे तर त्याची थोडीफार स्माइलही भेटली आणि डोळे उघडे असल्यामुळे त्याचे थोडेफार चांगले फोटोज भेटलेत. आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.